नमस्कार मंडळी, साधनास फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण विदर्भ स्पेशल अशी रेशनिंगच्या तांदळाची खिचडी बनवत आहोत। तर इथे मी 2 बटाटे कापून साल काढून वगैरे घेतलेले आहेत। इथे एक मोठी शिमला मिरची, इथे एक गाजर घेतलेला आहे, पत्तागोबी घेतलेली आहे, इथे 2 टोमॅटो, एक कांदा, थोडी फ्लावर घेतलेली आहे, एक वाटी हिरवे मटार घेतलेले आहेत, कोथिंबीर, कढीपत्ता आणि इथे एक वाटी मी रेशनिंगचे तांदूळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चला तुरीची डाळ मिक्स करून घेऊया आणि छान स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेऊया। गॅस चालू करून घेतला आहे आणि कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम करून झालेलं आहे। तर इथे मी अर्धा चम्मच मोहरी घालत आहे। मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरं, 10-12 कढीपत्त्याची पाने, सर्व भाज्या घालून घेऊया। फ्लावर, कांदा, टोमॅटो, पत्तागोबी, गाजर, शिमला मिरची, सर्व भाज्या आपण घालून घेऊया। आलं लसूणची पेस्ट तुम्हाला दाखवायची विसरून गेली होती, तर अर्धा चमच आलं लसूणची पेस्ट आणि मटार छान स्वच्छ धुवून घेतलेले सर्व छान मिक्स करून घेऊया। आपल्याला ह्या भाज्या अजिबात शिजू द्यायच्या नाही आहेत, तर याच्यामध्ये आपल्याला सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत। तर मी इथे 1 चमच लाल तिखट, 1 चमच गरम मसाला, हा घरचा मसाला आहे, तुम्ही कुठलाही वापरू शकता, अर्धा चमच धनिया पावडर, पाव चमच हळद आणि 1 चमच मीठ घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये थोडी कोथिंबीर आता टाकूया, थोडी नंतर ॲड करूया आणि छान मिक्स करून घेऊया। भरपूर भाज्या घातलेल्या आहेत, तर खूप टेस्टी लागते। तुम्ही तांदूळ आपण जास्त वेळ धुवून भिजत घातलेले नाही आहेत, डायरेक्ट स्वच्छ धुतलेले आहे डाळ तांदूळ। आणि तिखट मसाला, लाल तिखट आणि मीठ माझ्या टेस्टनुसार टाकलेलं आहे, तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाकून घ्या। भाज्या अजिबात शिजू द्यायच्या नाही आहेत आपल्याला। या स्टेजला आपण सर्व तांदूळ आणि डाळ टाकून घेऊया, पाणी घालून घेऊया। या वाटीने तांदूळ घेतलेले होते, तर याच्यामध्ये आपण 3 वाट्या आधी पाणी टाकूया, लागलं तर परत ॲड करूया। तुम्हाला तुमच्या टेस्टनुसार किंवा तुम्हाला कशी हवी आहे खिचडी त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता। चला तर मग पाणी टाकून घेतलं। आपल्याला याच्यामध्ये आधी 3 वाट्या आणि नंतर मी 1 वाटी पाणी टाकलं, तर आपल्याला सर्व मिळून 4 वाट्या पाणी लागलेलं आहे। रेशनिंगचे तांदूळ आहेत त्यामुळे आपल्याला पाणी भरपूर लागणार आहे, तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार टाकू शकता। चला तर मग थोडी कोथिंबीर घालून घेऊया परत आणि 3 शिट्ट्या काढून घेऊया। विदर्भ स्टाईल अशी आपली खिचडी रेडी होणार आहे। चला तर मंडळी, तुम्ही बघू शकता आपलं कुकर गार झालेलं आहे, खोलून बघूया। वा, काय छान सुगंध येत आहे। छान अजून वरतून कोथिंबीर घालूया आणि छान मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकाल, वा, एकदम एकच नंबर। तुम्ही ही विदर्भ स्टाईल खिचडी नक्की बनवून बघा। चला तर मग आपण छान सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया। खिचडी तर मला ना रेशनिंगच्या तांदूळाचीच आवडते, खूप टेस्टी आणि खूप यम्मी लागते। भरपूर भाज्या घालून आपण ही खिचडी बनवली आहे, त्यामुळे खूप हेल्दी आहे, लहान मुलांना खूप छान ऑप्शन आहे आणि सर्वांसाठीच। तर तुम्ही बघू शकाल खिचडी, कैरीची चटणी आपण बनवली आहे ती, छान लिंबाची फोड आणि वरतून छान कोथिंबीरचं गार्निशिंग करून घेऊया।
खूप यम्मी आणि टेस्टी लागते. चला तर मग तुम्ही नक्की करून. तांदळाची फोडणीची खिचडी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या साधना फूडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि रेसिपी शेवटपर्यंत बघा, स्किप करत न बघता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सर्व रेसिपी समजेल. चला तर मग भेटूया छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा आणि स्वतःची काळजी घ्या.